नमस्कार. आज आपण 5वा पाठ प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह बघणार आहोत. तर या पाठात 6 टॉपिक्स आहे. पहिला आहे जैन धर्म, दुसरा बौद्ध धर्म, तिसरा ज्यू धर्म, चौथा आहे ख्रिश्चन धर्म, पाचवा इस्लाम धर्म आणि 6वा आहे पारशी धर्म. तर भारतामध्ये वैदिक संस्कृतीनंतर या भारताच्या पार्श्वभूमीवर असे 6 धर्म बघायला मिळतात. तर आपण हा व्हिडिओ 2 भागामध्ये डिस्ट्रीब्यूट करूया. तर पहिल्या पार्टमध्ये आपण जैन धर्म, बौद्ध धर्म आणि तिसरं ज्यू धर्म बघूया. तर वेदकाळाच्या शेवटी यज्ञविधीमधील बारीक सारीक तपशिलांना नको एवढे महत्त्व आले. त्या तपशिलांचे ज्ञान फक्त पुरोहित वर्गालाच होते. तर पुरोहित म्हणजेच जो व्यक्ती समाजाच्या उच्चस्थानी असतो त्याला पुरोहित म्हणतात. आणि या वेदकाळामध्ये यज्ञविधीमधील जे तपशील असतात ते फक्त पुरोहित वर्गालाच तपशिलांचे जे ज्ञान होते, जे वेदकाळातील यज्ञविधीमधील जे तपशील होते फक्त पुरोहित वर्गालाच होते. तर त्यामुळे त्या इतरांना जे यज्ञविधीमधील जे ज्ञान होते ते मिळण्यास मोकळीक राहिली नाही. वर्णव्यवस्थेचे निर्बंध अत्यंत कडक होत गेले. त्यामुळे माणसाच्या कर्तृत्वापेक्षा त्याचा जन्म कोणत्या वर्णात झाला यावर त्याचे समाजातील स्थान ठरू लागले. म्हणजेच की ज्याचा जन्म ब्राह्मण समाजात झाला तो व्यक्ती त्याला ज्ञान नसेल तरी तो ब्राह्मण त्याला म्हणू लागले. जो क्षत्रिय वर्णामध्ये जर जन्म आला त्या व्यक्तीच्या, पण त्याला शस्त्रास्त्राचे ज्ञान नसेल तर तरी त्याला क्षत्रिय म्हणण्यात येत होते. त्यामुळे उपनिषदांच्या काळापासून धर्माचा विचार यज्ञविधीपुरताच मर्यादित न ठेवता तो अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आपल्याला दिसून येतो. परंतु उपनिषदांमधील विचार आत्म्याचे अस्तित्व, आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा होता. 2 गोष्टीवर भर देणारा होता. उपनिषदांमध्ये जो विचार होता तो आत्म्याचे अस्तित्व आणि आत्म्याचे स्वरूप यावर भर देणारा विचार उपनिषदांमध्ये होता. तर सर्वसामान्य समाजाला अवघड होता तो. सर्वसामान्य जनतेला समजायला अवघड होते. त्यामुळे विशिष्ट देवतांची उपासनेवर भर देणारे भक्तिपंथ निर्माण झाले. भक्तिपंथ म्हणजे जे शिवभक्तांच्या शैवपंथ म्हणजे महादेवाचे भक्त जे होते त्यांना शैवपंथ म्हणण्यात येत होते. आणि विष्णू जे म्हणजे महाविष्णू यांच्या भक्तांना वैष्णवपंथ असे म्हणत होते. म्हणजेच की फक्त ते विष्णू देवताचे भक्ती करायचे, त्यांना वैष्णवपंथ म्हणायचे. आणि जे महादेवाचे भक्त होते त्यांना शैवपंथ म्हणायचे. या देवताच्या संदर्भात वेगवेगळी पुराणे लिहिली गेली. म्हणजेच तुम्हाला माहिती आहे की शिवपुराण, विष्णुपुराण हे अशी पुराणे लिहिल्या गेली. शिवपुराण म्हणजे महादेवांचे माहिती आहे आणि विष्णुपुराणमध्ये विष्णू देवतांची पूर्ण 9 अवतारांची माहिती त्या पुराणामध्ये दिली आहे. तर इसवी सन पूर्व 6व्या शतकात सर्वसाधारण मनुष्याला सहज कळेल असा धर्माचा विचार मांडण्याचा प्रयत्न करणारे विचारप्रवाह निर्माण झाले. म्हणजेच की प्रत्येक व्यक्तीला समजायला लागले की प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधण्यास स्वतंत्र आहे, ते त्यांना कळू लागले. त्यातून नवीन धर्म प्रस्थापित झाले. आपल्याला दिसून येतं की व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव महत्त्वाचा नसतो हे धर्मांनी ठळकपणे मांडले. व्यक्तीच्या उन्नतीसाठी जातीपातीचा भेदभाव नसतो हे धर्मांना ठळकपणे मांडले. तर त्यांनी शुद्ध आचरणाचे महत्त्व लोकांच्या मनावर ठसवले. नवीन विचारांच्या प्रवर्तकामध्ये वर्धमान महावीर व गौतम बुद्ध यांचे विशेष कार्य महत्त्वाचे आहे. वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे जे कार्य आहे ते महत्त्वाचे आहे. तर आपण बघूया. पहिला आहे जैन धर्म. तर जैन धर्म हा भारतातील प्राचीन धर्मापैकी एक. जैन धर्म भारतातील प्राचीन धर्मापैकी एक. हे वर्धमान महावीर आहेत धर्म आहे. या धर्मात अहिंसा या तत्वाला महत्त्व दिले गेले. तर जैन धर्मामध्ये अहिंसा या तत्वाला महत्त्व दिलेले आहे. धर्मज्ञान प्रकट करणाऱ्यास जैन धर्मात तीर्थकर असे म्हणतात. तीर्थकर म्हणजेच जगाचे सागर पार करणारे, तीर्थ निर्माण करण्याला तीर्थकर असे म्हणतात. तर जैन परंपरेत सांगितल्याप्रमाणे एकूण 24 तीर्थकर होऊन गेले आणि वर्धमान महावीर आहे जैन धर्माच्या परंपरेतील 24 तीर्थकर होतात. सांगितल्याप्रमाणे 24. तर वर्धमान महावीर तर 24 हवे म्हणजे लास्ट तीर्थकर आहे. तर हे ज्यांना वर्धमान महावीरांना का बरं महत्त्व आहे? कारण पहिले जी तीर्थकर होते ते कोणते ऋषभनाथ
जे होते पहिले तीर्थकर ऋषभनाथ हे पहिले तीर्थकर होते जैन धर्मातील, तर त्यांना महत्त्व मिळायला पाहिजे. तर असं का बरं? कारण की जैन धर्माला जो प्रभावशाली बनवण्याचे जे काम श्रेय हे वर्धमान महावीरांना जास्त आहे. त्यामुळे वर्धमान महावीरांना संस्थापक म्हणून न म्हणता पण त्यांना महत्त्व जास्त दिलेलं गेलं आहे, कारण की त्यांनी जैन धर्माला प्रभावशाली बनवलं आहे. तर वर्धमान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 ते इसवी सन पूर्व 527 हा यांचा जन्म. आपण ज्या राज्याला बिहार या नावाने ओळखतो त्या राज्यामध्ये प्राचीन काळी वृज्जी नावाचे एक महाजनपद होते. त्याची राजधानी वैशाली नगराचा एक भाग असलेला कुंडग्राम येथे वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. त्यांच्या पिताचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला. तर हे लक्षात ठेवा. तर त्यांच्या पितांचे नाव सिद्धार्थ होते आणि आईचे नाव त्रिशला. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. ही परीक्षेमध्ये विचारू शकतात की वर्धमान महावीरांचे आईवडिलांचे नाव, तर पित्याचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला. यांचा जन्म कुठे झाला? तर कुंडग्राम येथे. कुंडग्राम कुठे आहे? ते आजच्या बिहारमध्ये आहे. आणि बिहारला त्या प्राचीन काळी वृज्जी या नावाचे एक महाजनपद नावाने ओळखतात. तर हे झालं त्यांची बेसिक इंट्रोडक्शन. कोणाची? तर वर्धमान महावीरांची. वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. तर वर्धमान महावीरांनी ज्ञानप्राप्तीसाठी घरादाराचा त्याग केला. 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. तर वर्धमान महावीरांनी 12.5 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. हे ज्ञान केवल म्हणजेच विशुद्ध स्वरूपाचे होते, म्हणून त्याला केवली असे म्हटले जाते. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींनी होणारा आनंद आणि त्रासदायक गोष्टींनी होणारी पीडा यांच्या स्वतःवर काहीही परिणाम न होऊ देणे म्हणजेच विकारांवर विजय मिळवणे. असा विजय त्यांनी मिळवला, म्हणून त्यांना जिंकणारा. तर त्यांनी सर्वांचा त्याग केला. त्यांना आनंद वाटणाऱ्या आणि त्रास देणाऱ्या गोष्टींपासून होणारी पीडा या गोष्टींचा त्यांच्या शरीरावर म्हणजे स्वतःवर काहीही परिणाम होऊ दिला नाही. आणि अशा विकारांवर जे विजय मिळवतात त्यांना म्हणजे जिंकणारा म्हणतात. आणि या जीन शब्दाच्या अर्थावरून जैन हा शब्द तयार होतो. तर इथे लिहिलं आहे की जीन या शब्दापासून जैन हा शब्द तयार होतो. विकारांवर विजय मिळवणारे महान वीर म्हणून वर्धमान यांना महावीर असे म्हटले गेले. तर त्यांनी या विकारांवर विकार कोणते? तर शरीराला सुखकारक देणाऱ्या आणि आनंद देणाऱ्या आणि दुःख देणाऱ्या गोष्टींवर त्यांनी विजय मिळवला, म्हणजे स्वतःवर काहीही परिणाम होऊ दिला नाही. आणि या विकारांवर त्यांना विजय मिळवला, म्हणून त्यांना महावीर म्हणून वर्धमान महावीर असे म्हटले गेले. तर ज्ञानप्राप्तीनंतर लोकांना धर्म समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. तर त्यांनी जैन हा धर्म समजून सांगण्यासाठी त्यांनी सुमारे 30 वर्ष उपदेश केला. लोकांना धर्म समजावे, कळावा म्हणून वर्धमान महावीर यांनी अर्धमागधी या लोकभाषेचा संवाद साधत आपल्या धर्माचा उपदेश केला. त्यांनी सांगितलेला धर्म शुद्ध आचरणावर भर देणारा होता. त्या धर्मात शुद्ध आचरणावर भर देणारा असा धर्म म्हणजे जैन धर्म. शुद्ध आचरणासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गांचे सार पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यामध्ये समावली आहे. तर शुद्ध आचरण कसे करावे, काय मार्ग असतो, त्यांनी या सर्वांचा सार कशामध्ये? तर पंचमहाव्रतेने आणि त्रिरत्ने यामध्ये समावलेली आहे. लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थकरांच्या ज्या सभा होतात त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेत म्हणत असतात. समवसरण म्हणजेच त्यांच्या होणाऱ्या ज्या सभा असतात तीर्थकरांच्या त्यांना समवसरण असे अर्धमागधी भाषेमध्ये म्हणतात. समवसरण समतेवर आधारलेले असे. समता म्हणजे समान लोक, तिथे भेदभाव नसतो, म्हणजे त्याला समतेवर आधारलेले असे. या समवसरणामध्ये सर्व वर्गातील लोकांना प्रवेश होता. तो वर्ग कोणताही असो, प्रत्येक वर्णातील लोकांना प्रवेश होता. तर आपण बघूया पंचमहाव्रते. तर पंचमहाव्रते म्हणजे अत्यंत काटेकोरपणाने पाळण्याचे 5 नियम. तर 5 नियम म्हणजे पंच म्हणजे 5. तर आपल्याला समजू येते की पंच म्हणजे 5 आणि महाव्रते म्हणजे अतिशय काटेकोर पाळण्याचे 5 नियम. तर पहिला आहे अहिंसा. कोणत्याही जीवाला दुखापत होईल किंवा त्याची हिंसा होईल असे वागू नये. कोणालाही म्हणजे हिंसाचा वापर करू नये
किंवा कोणत्या जीवाला दुखापत होईल असे वागू नये, म्हणजे अहिंसा. दुसरं म्हणजे सत्य. हे नियम आहे. हा पहिला नियम झाला की कोणत्याही जीवाला दुखापत होईल असे वागू नये, म्हणजेच अहिंसा. सत्य. दुसरा नियम म्हणजे प्रत्येक वचन आणि कृती खरेपणाची असावी, कधीही खोटं बोलू नये. हा झाला दुसरा नियम. सत्य. अस्तेय म्हणजे काय? स्थेय म्हणजे चोरी, तर अस्तेय म्हणजे चोरी न करणे, म्हणजे दुसऱ्याच्या मालकीची किंवा हक्काची गोष्ट मालकाच्या संमतीशिवाय घेणे म्हणजे चोरी होय. चोरी न करणे म्हणजेच अस्तेय. तर कोणतीही गोष्ट जी घेतो आपण ती त्याच्या मालकाला सांगून घेणे, मालकांना न सांगून घेणे म्हणजे चोरी, आणि ते न करणे म्हणजेच अस्तेय. अस्तेय म्हणजे आता स्थेय म्हणजे चोरी, अस्तेय म्हणजे चोरी न करणे. हा झाला तिसरा नियम. चौथा आहे अपरिग्रह. मनात हाव बाळगून मालमत्तेचा साठा करण्याचे माणसाला कल असतो, असा साठा न करणे म्हणजे अपरिग्रह. की माणसाला धनाचा हाव असतो, त्यांना मालमत्ता साठवून ठेवण्याचे कल असतो, त्यामुळे असा नियम. पाचवा आहे ब्रह्मचर्य. शरीराला सुखकारक वाटणाऱ्या गोष्टींचा त्याग करून व्रतांचे पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आता सांगितलं की त्यांचे जे विकार म्हणजे स्वतःला आनंद आणि दुःख देणाऱ्या गोष्टींचा शरीरावर काहीही उपयोग म्हणजे काहीही उपयोग होऊ नये, म्हणजेच आणि ह्या 5 नियमांचा पालन करणे म्हणजे ब्रह्मचर्य. आता हे 5 नियम आहे. पहिला कोणता? तर पहिला अहिंसा आहे, दुसरं सत्य, तिसरा नियम अस्तेय, चौथा नियम अपरिग्रह आणि पाचवा आहे ब्रह्मचर्य. आता तिसरं आपण आता बघू त्रिरत्ने. हे कशाचे आहे? तर ह्यांचा उपदेश आहे. इथे दिल्या ना की शुद्ध आचरणासाठी सांगितलेले मार्गाचे सार. तर शुद्ध आचरण कोणत्या मार्गाने आपण करू शकतो? तर ह्या 5 मार्गाने, म्हणजे 5 या नियमांनी, आणि तिसरा आहे म्हणजे दुसरा आहे त्रिरत्ने. त्रिरत्ने म्हणजे कसे? तर पहिलं रत्न म्हणजे सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र, हे 3 तत्वे. त्रिरत्न म्हणजे तत्व. तर 3 तत्वे कोणते? तर सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र, ही 3 तत्वे. सम्यक असा याचा अर्थ संतुलित असा होतो, बॅलन्स्ड, संतुलित. ठीक आहे. इंग्लिशमध्ये आपण बॅलन्स म्हणतो. तर सम्यक दर्शन, संतुलित दर्शन, तीर्थकारांच्या उपदेशातील सत्य जाणून घेऊन त्यांच्यावर श्रद्धा ठेवणे, हा झाला त्यांचं पहिलं तत्व. दुसरं तत्व आहे की सम्यक ज्ञान, तीर्थकारांच्या उपदेशांचा आणि तत्त्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून त्यांच्या सखोल अर्थ. तिसरं तत्व आहे सम्यक चरित्र, पंचमहाव्रतांचे काटेकोर आचरण करणे, म्हणजे जे 5 नियम जे सांगितले आहे, सत्य म्हणजे पहिलं अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य, हे 5 नियमांचा काटेकोरपणे पालन करणे, हे झाले. त्यांचा सार दिलेला आहे. शुद्ध आचरणासाठी जे मार्ग आहेत ते या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांच्यात दिलेला आहे. आता या उपदेशांचे सार म्हणजे काय? तर महावीरांच्या उपदेशातील अनेकांतवाद म्हटला जाणारा सिद्धांत सत्याच्या शोधासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. आता अनेकांतवाद म्हणजे काय? तर सत्य आणि वास्तविकता देखील वेगवेगळ्या कोनातून, म्हणजेच वेगवेगळ्या बाजूंनी पाहिल्यास वेगवेगळ्या प्रकारे समजते. त्यामुळे निरपेक्ष सत्य हे एकाच दृष्टिकोनातून बघून कळत नाही, तर असा याचा अर्थ होतो. अनेकांतवाद म्हणजेच की सत्य आणि वास्तविकता जर आपण वेगवेगळ्या बाजूंनी बघितली तर वेगवेगळी दिसतं, असा यांचा अर्थ होतो. तर इथे दिला आहे की अनेकांतवाद म्हणजे अनेकांत शब्दातील अंत या शब्दाचा पैलू असा अर्थ आहे. पैलू म्हणजे वेगवेगळे पैलू आपण म्हणू शकतो, वेगवेगळ्या बाजूनी. तर सत्याचा शोध घेताना विषयाचा केवळ एखाद दुसऱ्या पैलूवर लक्ष देऊन निष्कर्ष काढल्यास सत्याचे पूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. तर म्हणजे आपण म्हणतो ना की सिक्क्याला आपण 2 पैलू असतात, तर त्याच प्रकारे की सत्य आपण वेगवेगळ्या बाजूने बघितलं तर ते कधीच कळत नाही. म्हणून एका दृष्टिकोनातून बघणे आणि त्यावर निर्णय करणे हा आपण असे होऊ शकत नाही. तर म्हणून त्या विषयांचा अनेक पैलूकडे लक्ष देणे आवश्यक आहे. म्हणजे वेगवेगळ्या बाजूनी विचार करणे आवश्यक आहे. एका बाजूने विचार करून होत नाही, तर असे सिद्धांतात मान्यता आली आहे. या सिद्धांतामुळे समाजाची स्वतःच्या मतांवर दुराग्रह धरण्याची वृत्ती राहत नाही, इतरांच्या मतांविषयी सहिष्णुता निर्माण होते. तर हे झाले अनेकांतवाद. तर या सिद्धांत खूप महत्त्वाचा मानला जातो. तर मनुष्याचा मोठेपणा त्यांच्या वर्णावर अवलंबून नसून त्याच्या उत्तम चरित्र्यावर अवलंबून असतो. मनुष्याचा मोठेपणा त्याच्या वर्ण कोणताही असो,
त्याचे चरित्र कसे असते त्याच्यावर डिपेंड असते, की त्याचा मोठेपणा त्याच्या चरित्रावर अवलंबून असतो. तर अशी वर्धमान महावीरांची शिकवण होती. स्त्रियांना ज्ञान मिळवायचे मार्ग वैदिक परंपरेमध्ये हळूहळू बंद झाले होते. मात्र वर्धमान महावीरांनी स्त्रियांनाही संन्यास घेण्याचा अधिकार दिला. सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा, मनामध्ये इतरांबद्दल दया आणि करुणा असू द्या आणि जगा आणि जगू द्या, असा उपदेश त्या महावीरांनी केला. तर दुसरं आपण बघूया बौद्ध धर्म. बौद्ध धर्माचा प्रसार भारत आणि भारताबाहेरील अनेक देशांमध्ये झाला. गौतम बुद्ध हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. हे झाली बेसिक इंट्रोडक्शन अबाउट बौद्ध धर्म. तर गौतम बुद्धचा जन्म इसवी सन पूर्व 563 ते इसवी सन पूर्व 483 असा होतो. आता तुम्हाला कळत असेल की हे 563 आणि 483 उलटं होतात. तर याच्याबद्दल मी व्हिडिओ आणेल की आपण इसवी सन पूर्व आणि इसवी सन कसे ओळखायचे आणि कसे समजायचे. तर गौतम बुद्धाचा जन्म नेपाळमधील लुंबिनी वनात झाला. त्यांच्या पिताचे नाव शुद्धोधन आणि आईचे नाव मायादेवी. तर हे लक्षात ठेवायचं की गौतम बुद्धांच्या पितांचे नाव होते शुद्धोधन आणि आईचे नाव होते मायादेवी. तर गौतम बुद्धांचे मूळ नाव सिद्धार्थ होते. तर गौतम बुद्ध होण्याआधी त्यांचे नाव सिद्धार्थ होते. त्यांना मानवी जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले गेले. का बरं बुद्ध म्हटले गेले? तर त्यांना मानवी जीवनातील जे संपूर्ण ज्ञान होते ते त्यांना प्राप्त झाले होते. मानवी जीवनात दुःख का आहे हा प्रश्न त्यांना प्रश्न पडला होता की मानवी जीवनात दुःख म्हणजे काय असते. त्याचे उत्तर त्यांनी शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला. एका वैशाख पौर्णिमेला बिहारमधील गया शहरापासून जवळच असलेल्या उरुविला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ते ज्ञानस्थ झाले, म्हणजे बसले. त्यावेळी त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान असा होतो. बोधी या शब्दाचा अर्थ म्हणजे सर्वोच्च ज्ञान. त्या पिंपळाच्या वृक्षाला आता बोधी वृक्ष असे म्हणतात. तसेच उरुविला या स्थानाला बोधगया असे म्हटले गेले आहे. तर कुठे? तर बिहारमध्ये आहे. बोधी वृक्ष कुठे? बिहारमध्ये. उरुवेला या ठिकाणी बोधी वृक्ष होते. बोधी वृक्ष म्हणजे एक पिंपळाचे झाड होते. त्याला नंतर गौतम बुद्धांनी ज्ञान प्राप्त झाल्यावर त्यांना बोधी प्राप्त झाली. बोधी म्हणजे सर्वोच्च ज्ञान, म्हणून त्या वृक्षाला बोधी वृक्ष असे म्हटले गेले. तर त्या गौतम बुद्धांना प्रश्न पडला की जीवनामध्ये दुःख का होते. तर दुःख या प्रश्नाचा उत्तर शोधण्यासाठी त्यांनी घरादाराचा त्याग केला आणि त्या प्रश्नाखातीर ते एका पिंपळाच्या झाडाखाली, ते पिंपळाचे झाड कुठे होते? बिहारमधील गया शहरातील उरुवेला या ठिकाणी. इथे लिहिलं आहे, गया शहरापासून जवळच असलेल्या उरुवेला या ठिकाणी एका पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानस्थ बसले होते. त्यावेळेस ज्ञानस्थ बसताना त्यांना बोधी प्राप्त झाली. तर बोधी या शब्दाचा अर्थ काय होतो? सर्वोच्च ज्ञान. त्यांना सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी त्यांचे पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. तर प्रश्न असा येऊ शकतो की गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कुठे दिले? तर त्यांनी आपले पहिले प्रवचन वाराणसीजवळ सारनाथ येथे दिले. या प्रवचनात त्यांनी जो उपदेश केला त्यांना त्यास धम्म असे म्हटले गेले. तर या प्रवचनाद्वारे त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून या दिनाला धम्मचक्र प्रवर्तन असे पाली भाषेत म्हटले गेले. आणि संस्कृत भाषेत काय म्हटलं? तर धम्मचक्र प्रवर्तन दिन इथे लिहिलं आहे. देखा पहा, धम्मचक्र प्रवर्तन दिन हे कशा भाषेमध्ये आहे? हे संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि धम्मचक्र प्रवर्तन हे पाली भाषेत दिलं आहे, असं दिलं आहे. धम्मचक्र म्हणजे पाली भाषेत आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हे संस्कृतमध्ये दिलं आहे. धम्म म्हणजेच काय? म्हणजे उपदेश दिला. त्या दिवशी त्यांनी धम्माच्या चक्राला गती दिली, म्हणून त्याला धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हटले गेले. नंतरच्या काळात त्यांनी धम्माचा उपदेश करण्यासाठी सुमारे 45 वर्षे चारिका केली. त्यांनी 45 वर्ष चारिका म्हणजे पैदल चालणे. दिली आहे. चारिका म्हणजे पायी फिरणे. त्यांनी आपला उपदेश पाली या लोकभाषेत केला. त्यांची भाषा कोणती? पाली. आणि महावीरांची भाषा कोणती होती? तर अर्धमागधी. आणि गौतम बुद्धाची कोणती होती? तर पाली या लोकभाषेत त्यांनी आपला उपदेश केला. बौद्ध धम्मामध्ये बुद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची संकल्पना महत्त्वाची आहे. तर संकल्पना कोणती आहे? तर बौद्ध, धम्म आणि संघ यांना शरण जाण्याची आहे. या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात.
त्रिशरण कशाला म्हणतात, तर धम्म संग आणि शरण या संकल्पनेला त्रिशरण असे म्हणतात. त्यांनी सांगितलेलं धम्माचे सार पुढीलप्रमाणे. तर आर्य सत्य म्हणजे काय, तर मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी 4 सत्य आहेत, त्यांनी आर्य सत्य म्हटलेलं आहे. तर पहिला काय, दुःख, की मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण म्हणजे दुःखाला पण एक कारण असते आणि दुःखाचे निवारण, दुःख दूर करता येते. आणि प्रतिपाद म्हणजे मार्ग, हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग असतो आणि हा मार्ग शुद्ध आचरणाचा आहे. या मार्गाला अष्टांगिक मार्ग असे म्हटले. तर कोणते चार सत्य आहेत, तर चार चार आर्य सत्य आहे. पहिले दुःख म्हणजे मानवी जीवनात दुःख असतात, त्या दुःखाला कारण असते आणि त्या दुःखाला दूर करता येते. आणि त्या दुःखाचे निवारण आणि दुःखाचा अंत करण्यासाठी प्रतिपाद या मार्गाचा उपयोग होतो. आणि ते मार्ग अष्टांगिक मार्ग म्हणून ओळखले जातात. अष्टांगिक मार्ग म्हणजे 8 मार्ग. अष्टांगिक समजू येते ना, अष्टांगिक म्हणजे 8. तर पंचशील, गौतम बुद्धांनी 5 नियमांचे पालन करण्याला सांगितले. या नियमांना पंचशील असे म्हटले. तर कन्फ्यूज नाही व्हायचं, की बौद्ध धर्मामध्ये पंचशील म्हणजे 5 नियम. बौद्ध धर्मामध्ये जे 5 नियम आहेत त्यांना पंचशील म्हणतात आणि जैन धर्मामध्ये 5 नियम जे असतात त्याला काय म्हटले गेले, तर पंचमहाव्रते म्हटले गेले. कन्फ्यूज नाही व्हायचं. तर बौद्ध धर्मामध्ये 5 नियमांना पंचशील म्हटले गेले. तर पहिला नियम आहे प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे, म्हणजे अहिंसा. दुसरं चोरी करण्यापासून दूर राहणे, अस्तेय, तिथे पण सेमच आहे. अनैतिक आचरणापासून दूर राहणे, असत्य बोलण्यापासून दूर राहणे आणि मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे. हे 5 नियम काटेकोरपणाने पाळणे म्हणजे पंचशील. हे नियम बौद्ध धर्मात आहे. बौद्ध संघ आपण बघूया. तर आपल्या धम्माचा उपदेश करण्यासाठी त्यांनी भिक्खूंचा संघ निर्माण केला. भिक्खू म्हणजेच त्यांचे अनुयायी. गृहस्थ जीवनाचा त्याग करून संघात प्रवेश करणाऱ्या त्यांच्या अनुयायांना भिक्खू असे म्हटले जाते. जे संन्यासी लोक असतात, त्यांनी घरादाराचा त्याग करतात, सर्व गोष्टींचा त्याग करतात, असे लोक या संघात प्रवेश करतात. त्या संघातील सदस्य बनल्यावर त्यांना भिक्खू या नावाने ओळखले जातं. बुद्धाप्रमाणे भिक्खूही चारिका करतात, म्हणजेच पैदल प्रवास करून धम्माचा उपदेश करतात, म्हणजे धर्माबद्दल उपदेश करतात. स्त्रियांचा स्वतंत्र संघ आहे, त्यांना भिक्खुनी असे म्हणतात. बौद्ध धर्मात सर्व वर्णातील व जातीमधील लोकांना प्रवेश आहे. तर या आता हे अष्टांगिक मार्ग तुम्हाला दिले आहे. अष्टांगिक मार्ग म्हणजे कोणते, तर ते आर्य सत्याचे 4 आहे. दुःख, दुःखाचे कारण, दुःखाचे निवारण आणि प्रतिपादमध्ये जे ह्या दुःखाचे दूर करण्यासाठी अष्टांगिक मार्गाचा उपयोग होतो. तर अष्टांगिक मार्ग कोणते, तर पहिला आहे सम्यक दृष्टी, 4 आर्य सत्यांचे ज्ञान होय. पहिले 4 आर्य सत्यांचे ज्ञान करून घेणे. दुसरा सम्यक संकल्प, हिंसा वगैरेचा त्याग करणे. सम्यक वाचा म्हणजेच असत्य, चहाडी, कठोरता आणि निरर्थक बडबड न करणे. खोटे न बोलणे. चहाडी म्हणजे चुगल्या न करणे. कठोरता आणि निरर्थक म्हणजे मिनिंगलेस न बोलणे, म्हणजे काही अर्थ नसता बडबड करणे, याला सम्यक वाचा असे म्हणतात. चौथा सम्यक कर्मांत, प्राण्यांची हत्या, चोरी आणि स्वैराचार म्हणजेच विवाह बाह्य संबंध ठेवणे म्हणजे स्वैराचार. या 3 गुणांपासून दूर राहणे असे सम्यक कर्मांत असे म्हणतात. सम्यक आजीव म्हणजे उपजीविका गैरमार्गाने न करता योग्य मार्गाने करणे, म्हणजे भ्रष्टाचार न करणे असा याचा अर्थ होऊ शकतो. उपजीविका म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने पैसे वगैरे कमवता, त्या पैशाने तुम्ही उपजीविका स्वतःची करता, घर चालवता, ते पैसे मेहनतीचे असावे असा त्याचा अर्थ होतो. सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न करणे होय. कोणत्या गोष्टीमध्ये जे कोणतेही कार्य तुम्ही करता ते व्यर्थ जरी जात असेल, म्हणजे त्याच्यात तुम्हाला यश मिळत नसेल, पण तुम्ही त्यात प्रयत्न केले पाहिजे असे त्याचा अर्थ होतो. वाईट कर्म उत्पन्न होऊ नये, वाईट कर्मापासून दूर राहणे. वाईट कर्म जरी उत्पन्न झाल्यास त्याचा त्याग करावा आणि चांगले कर्म उत्पन्न व्हावीत असे विचार करावे. आणि तसेच उत्पन्न झाली असल्यास ती नष्ट होऊ नयेत, म्हणजेच चांगली कर्मे उत्पन्न झाली तर ती नष्ट होऊ नये याचाही प्रयत्न करावा असे सम्यक व्यायाममध्ये सांगितले आहे. सातवा मार्ग सम्यक स्मृती, मन एकाग्र करून लोभ वगैरे विकारांना दूर करणे आणि आपले चित्त वगैरेंना योग्य रीतीने समजून घेणे, म्हणजे ध्यान करणे.
8वा आहे सम्यक समाधी, चित्त एकाग्र करून ध्यानाचा अनुभव घेणे. हे झाले अष्टांगिक मार्ग. तर ह्या मार्गाने तुमचे दुःख निवारण होऊ शकते असं बौद्ध धर्मामध्ये आहे. तर उपदेशांचे सार कोणते आहे? तर गौतम बुद्धांनी मानवी बुद्धीचा स्वातंत्र्याची घोषणा केली. वर्ण वगैरेच्या आधारे मानली जाणारी विषमता नकारली. जन्माने कोणी श्रेष्ठ व कनिष्ठ ठरत नाही, त्या आचरणावरून श्रेष्ठ कनिष्ठ ठरते. म्हणजेच की माणसाच्या चारित्र्यावरून त्याचे श्रेष्ठत्व समजू शकते, त्याच्या वर्णावरून नाही. जो व्यक्ती उच्च वर्गामध्ये जन्मला तर त्याचे जे कर्म वाईट असले तर त्याला अश्रेष्ठ म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं आहे की छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते. हे त्यांचे वचन विख्यात आहे. ते स्वतंत्र आणि समता या मूल्याविषयीचे त्यांचे चिंतन दर्शवते. त्यांनी पुरुषांप्रमाणे स्त्रियांनाही स्वतःची उन्नती करण्याचे अधिकार दिले आहे. म्हणजे स्वतंत्र आहे, स्त्रिया पण स्वतंत्र आहेत. त्यांना काही बंधने देण्यात आलेली नाही आहे. या बौद्ध धर्मामध्ये स्त्रियांना काही बंधने पाळण्यात म्हणजे काही निर्बंध त्यांच्यावर लादले नाही आहे. यज्ञासारख्या कर्मकांडाला विरोध केला. त्यांनी उपदेशलेली प्रज्ञाशील इत्यादी मूल्ये मानवाचे कल्याण साधणारी आहेत. सर्व प्राणीमात्रांविषयी करुणा हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते. गौतम बुद्धांनी उपदेशलेली सहिष्णुता केवळ भारतीय समाजालाच नव्हे तर सर्व मानवजातीला आजही मार्गदर्शक आहे. लोकायत किंवा चार्वाक या नावाने ओळखला जाणारा प्राचीन काळातील विचारप्रवाह महत्त्वाचा आहे. आता लोकायत म्हणजेच एक धार्मिक विचारप्रवाह जो फक्त केवळ प्रत्यक्षात पुरावे स्वीकारतो. म्हणजे एक प्रकारे नास्तिक लोकांचा समूह आपण म्हणू शकतो याला. की या प्राचीन तर त्याचा भर स्वतंत्र विचारावर होता. वेदांचे प्रामाण्य त्यांनी नाकारले. प्राचीन काळात भारतीय भूमीत नवनवीन धार्मिक विचारांचे स्रोत निर्माण होत राहिले. कालांतराने ज्यू, ख्रिश्चन, इस्लाम आणि पारशी धर्म भारतीय समाजात रुजले. तर आपण ज्यू धर्म बघूया. ज्यू धर्माचे लोक साधारणपणे इसवी सनाच्या 1ल्या ते 3ऱ्या शतकात केरळमध्ये कोची येथे आले असावेत. तर भारतामध्ये ज्यू धर्म कसा आला तर तो 1ल्या किंवा 3ऱ्या शतकात केरळमधील कोची येथे आले असावेत असा समज आहे. लोकांचा समज आहे. तर ज्यू धर्माला यहुदी धर्म असे म्हटले जाते. ज्यू धर्माला यहुदी असे म्हटले जाते. देव एकच आहे असे ज्यू धर्मीय लोक मानतात की त्यांच्या धर्मामध्ये देव फक्त एकच आहे. ज्यू धर्माची शिकवण न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. तर ज्यू धर्मामध्ये न्याय, सत्य, शांती, प्रेम, करुणा, विनम्रता, दान करणे, चांगले बोलणे आणि स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे. त्यांच्या प्रार्थनास्थळाला सिनॅगॉग असे म्हणतात. तर हे त्यांचे धार्मिक प्रार्थना स्थळ म्हणून सिनॅगॉग असे म्हटले गेले आहे. चित्रात तुम्ही बघू शकता. तर असा होता ज्यू धर्म. तर या पार्ट 1मध्ये आपण या पार्ट 1मध्ये आपण जैन धर्म, बौद्ध धर्म, लोकायत आणि ज्यू धर्म अशा धर्मांची माहिती आपण बघितलेली आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण समोरील इस्लाम धर्म, ख्रिश्चन धर्म आणि पारशी धर्म या धर्माबद्दल माहिती घेऊया.